28 जानेवारीला महाराष्ट्राच्या इतिहासातली अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली। राज्याचे उपमुख्यमंत्री, कामाचा माणूस, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा अपघात बारामतीजवळ झाला आणि त्यांच्यासहित 5 जणांचा अत्यंत दुःखद अंत तिथं झाला। संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। महाराष्ट्रातील प्रत्येक समाजातील, प्रत्येक क्षेत्रातील, प्रत्येक पक्षातील प्रत्येक व्यक्तींनी, नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली। 2 दिवस महाराष्ट्रामध्ये स्वयंस्फूर्तीने दुखवटा पाळला गेला। पण जे उपमुख्यमंत्रीपद मोकळं झालं होतं, पक्षाचं अध्यक्षपद मोकळं झालं होतं, तर कुठंतरी पक्ष टिकवण्यासाठी, पक्षातली फूट टिकवण्यासाठी अजितदादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांना गटनेतापदी त्यांच्याच पक्षातले सहकारी, जे वरिष्ठ सहकारी आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील, आदरणीय छगन भुजबळ असतील, या सर्वांनी त्यांच्याशी चर्चा मसलत करून सुनेत्राताईंना गटनेतेपदी निवडलं। उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव सुचवलं आणि काल या संदर्भामध्ये सुनेत्राताई पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या। पण हे करत असताना जे अजितदादांचे सहकारी आहेत, त्यांनी अत्यंत इमाने इतबारे अजितदादांची साथ दिली। तसेच त्यांनी त्यांची नैतिक जबाबदारी समजून स्वतःला ते पद मागून न घेता, कारण की सुनेत्राताईंपेक्षा छगन भुजबळ साहेब असतील, प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हसन मुश्रीफ असतील, यांना सगळ्यात जास्त अनुभव आहे। 7 वेळा ते निवडून आलेले, उपमुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे, वेगवेगळी मंत्रिपदं भूषवलेली आहेत। तरी पण त्यांनी नैतिकता लक्षात घेऊन सुनेत्राताई पवारांना पक्षाच्या गटनेतेपदी बसवलं, उपमुख्यमंत्री पदासाठी निवडलं। तरी पण ह्या जरांगेसारखे काही नीच महाराष्ट्राच्या सामाजिक विनेला लागलेली जी कीड, जे बुरशीचे किडे आहेत, ते परत वळवळायला लागलेत सोशल मीडियावर। मग धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, सुनील तटकरे असतील, यांच्याबद्दल ट्रोलिंग चालू केलंय। त्यांना गिधाडा म्हणलं जातंय, झारीतले शुक्राचार्य म्हणलं जातंय, त्यांना ढेकणं म्हणलं जातंय। याचा आम्ही निषेध करतो। पक्ष काय कुणाच्या एकट्या कुटुंबाच्या मालकी नसती, ते पक्ष वाढवण्यामध्ये सर्वांचा तेवढाच वाटा असतो, तेवढंच कष्ट घेतलेलं असतं। भुजबळ साहेब हे पक्षाच्या स्थापनेपासून पवार साहेबांबरोबर आहेत। धनंजय मुंडेंनी जिथं भाजपचं सगळं चालत होतं, मराठवाडा, जालना, बीडमध्ये, तिथं या राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली। हसन मुश्रीफ असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या सर्वांना अशा प्रकारे ट्रोलिंग केलं जातंय, कारण की ते एका ठराविक विशिष्ट जातीचे नाही म्हणून। अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। या जरांगे सारखा हा शेणातला किडा परत वळवळ करत हा परत पायावर चढायला लागलेला आहे। याचा योग्य वेळी बंदोबस्त केला पाहिजे। आणि हे जरांगेचं हे जे तोंडातली ही जी आता घाण ओकतोय, ही याचा बोलवता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला समजतंय। अजितदादा गेल्यानंतर ज्यांना ढोळे लागले होते मंत्रिपदाचे, ज्यांना वाटत होतं आता ते मर्जर होईल आणि आता आम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळेल, आता आम्हाला इकडे हे मंत्रिपद मिळेल, त्यांच्या कुठंतरी ह्या इच्छा अपक्षांना या वाटण्याच्या अक्षता लागल्या, त्यांचा अपेक्षा भंग झालाय आणि त्यामुळं त्यांचाच हा भावला, त्यांच्या याच्यावर उड्या मारणारं हे जरांगे रूपी माकड हे गरळ वकायला लागले। याचा बंदोबस्त करायची ताकद आमच्यात आहे। अजितदादांच्या कुटुंबाप्रती प्रामाणिकपणे जे काम करतात ते त्यांच्याबद्दल अशी गरळ ओकलेले आम्ही खपवून घेणार नाही। धन्यवाद। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट
नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.